लेट्स मेक लाफिंग. लाफिंग म्हणजे हसणं नाही बरं का. इट्स ए टिबेटियन डिश. सो लेट्स स्टार्ट. एका बाउलमध्ये मैदा घ्यायचा, त्यानंतर त्यात पाणी टाकायचं. पाणी टाकून एक छान डो तयार करून घ्यायचं, जसं आपण चपातीसाठी बनवतो तसं. त्यानंतर त्या डोला ॲटलिस्ट 10 to 15 मिनिट्ससाठी रेस्ट करायला ठेवायचं. 15 मिनिट्सनंतर त्यात पाणी टाकायचं आणि पाणी टाकून त्याला असं मिक्स करायचं, जेणे की त्या मैद्यामधलं ग्लुटन बाहेर निघून येईल. सो त्यात पाणी टाकायचं, त्याला गाळून घ्यायचं छानपैकी आणि त्यानंतर त्यातलं पाणी आणि ग्लुटन वेगळं होईल. अशा मी करते आहे त्या पद्धतीनेच त्याला करायचं. सो तुम्ही बघू शकता कसं पाणी निघतं आहे आणि या प्रकारे त्यातलं पाणी आणि ग्लुटन असं बाहेर येईपर्यंत ते पाणी टाकायचं. नंतर ते पाण्याला ॲटलिस्ट 2 to 3 आवर्स रेस्ट करायला ठेवायचं आणि नंतर त्या ग्लुटनमध्ये ईस्ट टाकायचं आणि 15 मिनिट्स नंतर त्या ग्लुटनला स्टीम करायला 20 मिनिट्सपर्यंत ठेवून द्यायचं. 3 आवर्सनंतर त्यावरती पाणी येतं, ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं. पाणी काढून झाल्यानंतर त्यात थोडी हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स झाल्यानंतर एक स्टीमर घ्यायचं, स्टीमरला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आणि नंतर ते बॅटर पूर्ण त्यात पोर करायचं. त्यानंतर ते बॅटर 10 to 15 मिनिट्स स्टीम होऊ द्यायचं. जे ग्लुटन आपण स्टीम करून घेतलं होतं त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक बारीक कट करून घ्यायचं. 15 मिनिट्स नंतर त्या शीटला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर तिला असं हळूच काढून घ्यायचं. व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची शीट. त्यावर लसणाचं पाणी टाकायचं, चिली ऑइल टाकायचं व्यवस्थित. आपल्याला पाहिजे तशा स्पाइस लेवलने चिली ऑइल टाकायचं. नंतर ग्लुटन टाकायचं, वाय टाकायचं आणि अशा पद्धतीने त्याला गोल गोल रोल करून घ्यायचं आणि त्याला कट करून घ्यायचं. झाली आहे आपली लाफिंग रेडी. एकदम कमाल टेस्ट होती. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू. बाय बाय.